नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि आजचा विषय अतिशय धक्कादायक आहे मित्रांनो. जे मंत्रालयामध्ये अन्न व प्रशासन डिपार्टमेंट ज्याचे मंत्री आहे मंत्री नरहरी झिरवळ, जे की याचे मंत्री आहेत. सो यांच्यावर धक्कादायक यांच्या जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये प्रकार घडलेला आहे. राजेंद्र नावाच्या एका क्लर्कनी मेडिकल स्टोअर असणाऱ्या एका इसमाकडे त्यांचं जे परवाना आहे ते रिन्यू करण्याच्या संदर्भात 50,000ची लाच मागितली होती आणि त्या 50,000च्या बदल्यात त्यांनी 42,000 रक्कम त्यांच्याकडून घेतलीसुद्धा होती. आणि तो जो मेडिकलवाला इसम आहे त्यांनी ACB मुंबई करप्शन डिपार्टमेंट यांच्याकडे कंप्लेंट केल्यानंतर ACBने मंत्रालयामध्ये सापळा रचून या राजेंद्र क्लर्क यांना रंगेहात पकडलेले आहे मित्रांनो. तर विचार करा, मंत्रालयासारख्या एका एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये अशी घटना होऊ शकते. तर इंडियामध्ये जे बाकीचे डिपार्टमेंट आहेत, गव्हर्नमेंटचे बाकीचे डिपार्टमेंट BMC झालं, अजून SRA झालं, म्हाडा झालं, अशा डिपार्टमेंटमध्ये तर काय भयंकर अवस्था असेल आणि मंत्रालयामधल्या दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा किती भयंकर अवस्था असेल. आता ही गोष्ट समोर आली म्हणून लोकांना कळते आहे, पण ज्या गोष्टी समोर येत नाही त्यांचं काय, किती भयानक गोष्ट आहे. तर याच्यावर गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी या विषयाकडे गंभीर लक्ष देऊन याच्यावर स्ट्रिक्ट अशी ॲक्शन घेण्यात यावी.